शक्तीपीठ महामार्ग विरोधातील संघर्ष आता केवळ जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा, आत्मसन्मानाचा आणि प्रशासनाच्या दडपशाही विरोधातील लढा बनला आहे. सांगली जिल्ह्यातील भाग्यनगर नागेवाडी येथे मध्यरात्री पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला. आंदोलक ऍडव्होकेट दीपक लाड यांनी सहकाऱ्यांसह अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत आपल्या आक्रोशाची तीव्रता संपूर्ण राज्यासमोर मांडली. शेतकऱ्यांच्या संतापाला आवाज देण्यात आला. ऊस, द्राक्षे आणि सुपीक जमिनी वाचवण्यासाठी सुरू झालेला हा विरोध आता गावागावात पेट घेत असून तो केवळ महामार्ग विरोधातील नाही, तर संमतीशिवाय विकासाच्या नावाखाली होणाऱ्या बळजबरी विरोधातील जन आंदोलन बनत चाललं आहे. त्यानंतर विटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाने या संघर्षाला आणखी धार दिली. चोरासारखं रात्री 2 वाजता सर्वेक्षण का? खाकी वर्दीची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, अशा थेट सवालांनी प्रशासनाला धारेवर धरत शक्तीपीठ महामार्गाला सातत्याने विरोध का होत आहे आणि लोकांच्या मनात काय भावना आहेत, पाहूयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नागपूर जवळील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी असा सुमारे 805 किलोमीटर लांबीचा आणि अंदाजे 86,000 कोटी रुपयाचा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा गेम चेंजर ठरेल असा शासनाचा दावा आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे प्रदेश वेगवान दळणवळणाने जोडले जाणार असून नागपूर ते सिंधुदुर्ग प्रवासाचा कालावधी 24 ते 30 तासावरून 11 ते 12 तासापर्यंत कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी आणि माहूरची रेणुकामाता ही 3 शक्तीपीठे तसेच औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही ज्योतिर्लिंगे जोडल्यामुळे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल असा दावा केला जात आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर या मार्गालगत औद्योगिक कॉरिडॉर विकसित करून रोजगार निर्मिती व आर्थिक विकास साधण्याचाही शासनाचा मानस आहे. जमिनीवरील वास्तव वेगळे चित्र मांडते. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ज्या भागातून हा महामार्ग प्रस्तावित आहे त्या परिसरात ऊस, द्राक्षे, डाळिंब आणि विविध बागायती पिकांची सुपीक जमीन आहे. पिढ्याने पिढे कष्टाने उभा केलेली शेती गमावण्याची वेळ येत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती तर अधिक गंभीर आहे. केवळ 1 ते 2 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण शेतीच या प्रकल्पात गेल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ जमिनीचा नसून अस्तित्वाचा असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होत आहे. समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासंदर्भात निर्माण झालेल्या असंतोषामुळे शक्तीपीठ महामार्गाबाबत ही भीती व्यक्त केली जात आहे. योग्य मोबदला, दीर्घकालीन पुनर्वसन आणि आर्थिक सुरक्षिततेची खात्री नसल्याने शेतकरी जमीन संपादनाला विरोध करत आहेत. अनेक ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना मोजणी न करताच माघारी फिरावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या प्रकल्पाच्या निमित्ताने राज्याच्या विकासाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एका बाजूला ग्रामीण भागातील शाळा कमी पटसंख्येमुळे बंद होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे अपुऱ्या सुविधामुळे संघर्ष करत आहेत. सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत आणि शेतकरी हमीभावासाठी आंदोलन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महामार्गासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. या सर्व घटना समोर घडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत की हा विकास नक्की कोणासाठी आणि कोणाच्या किमतीवर. महागाई, अवाढव्य टोलमुळे असे महामार्ग स्थानिक शेतकरी किंवा छोट्या वाहनधारकांच्या दैनंदिन वापरासाठी परवडणारे ठरत नाहीत अशी टीका केली जात आहे. मालवाहतूक खर्चात वाढ झाल्यास त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊन महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सगळ्या गोष्टीवरून एकंदरीत विकासाला कोणाचाही विरोध नसतो. विरोध असतो तो अन्यायाला आणि बळजबरीला. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन संवाद साधणे, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी महामार्गाचे अलाइनमेंट बदलण्याचा विचार करणे, योग्य मोबदला व पुनर्वसनाची हमी देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच शेती, सिंचन, शीतगृहे, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांनाही समान प्राधान्य देण्याची मागणी होत आहे. भाग्यनगर, नागेवाडी
येथील मध्यरात्रीच्या संघर्षाने महाराष्ट्रासमोर एक मूलभूत प्रश्न उभा केला आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या संमतीला डावलायची की संवादातून लोकशाही मार्गाने सुवर्ण मध्य शोधायचा. रस्ते विकासाचे माध्यम असू शकतात, मात्र रस्ते म्हणजेच संपूर्ण विकास नव्हे. अन्नदाता शेतकरी, ग्रामीण शिक्षण व्यवस्था आणि सामान्य माणसाचे अस्तित्व सुरक्षित राहिले तरच प्रगतीच्या महामार्गाला खरा अर्थ प्राप्त होईल. अन्यथा हा संघर्ष भविष्यात आणखीन व्यापक होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग ठरणार की हजारो शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर चालणारा रस्ता, हा निर्णय काय ठरवेल? विकासाला कोणाचाही विरोध नाही, पण तो विकास लोकशाहीच्या चौकटीत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या अश्रूवर नव्हे तर त्याच्या सहमतीवर उभा राहायला हवा. भाग्यनगर नागेवाडीच्या मातीतून उठलेला हा आक्रोश आज संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न विचारत आहे. ज्या विकासात अन्नदात्याचे अस्तित्व धोक्यात येत असेल, तो विकास नेमका कोणासाठी? या विषयावर तुमचे मत काय? शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे का, की सुपीक शेती वाचवण्यासाठी त्याचा मार्ग बदलला पाहिजे? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल व वस्तुनिष्ठ वृत्त विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.